नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणारी अपकमिंग जी आपली पोलीस भरती परीक्षा आहे, तर या पोलीस भरती परीक्षेसाठी बेस्ट बुक जे आहे आपलं 92वी आवृत्ती आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। सोबतच Amazon फ्लिपकार्टवरती देखील तुम्हाला पुस्तक मिळेल। तर या पुस्तकातून आपण काही सेशन कंडक्ट करत आहोत विद्यार्थ्यांसाठी। 92व्या आवृत्तीचं वैशिष्ट्य हे आहे की 90% क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला याच पुस्तकातून दिसतील। महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, पोलीस वायरलेस, SRPF असेल, CRPF असेल, BSF जवळजवळ सगळ्या परीक्षांसाठी हे पुस्तक तुम्ही यूज करू शकता। पुस्तकामध्ये तुम्हाला 7000 प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ प्रश्न, तक्ते, मुद्दे, विवेचन, 25000 हून अधिक प्रश्नांची तयारी या पुस्तकातून होईल। प्लस याच्यामध्ये तुम्हाला प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर मिळतील, म्हणजे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरसाठी तुम्हाला पुन्हा कुठे सर्च करावं लागणार नाही। ठीक आहे, ओके। तर पुस्तक कसं मागवायचं ते तुम्हाला मी याच्या आधीही सांगितलेलं आहे। लॉग इन रजिस्टर करा, तुमचा ॲड्रेस टाका। पेमेंट मेथड तुम्हाला इथं कॅश ऑन डिलिव्हरी तर नाही आहे, तुम्हाला इथं पेमेंट ऑनलाईन करून पुस्तक तुम्हाला 4 ते 5 दिवसात पोहोचून जातं। ठीक आहे, ओके। तर याच पुस्तकातून आपण काही सेशन कंडक्ट करत आहोत। आजचं सेशन आपण बघतोय अकोला SRPF ग्रुप 18चा पेपर तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळतोय, तो पेपर आपण सॉल्व्ह करतोय। तर पूर्वीच्या क्वेश्चन पेपरचा फायदा काय होत असतो माहिती आहे की कशा प्रकारे तुम्हाला इथं प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, बरोबर। म्हणजे आपल्याला माहिती की बाबा एखादी एग्जाम आपण देतोय तर ती परीक्षा पूर्वी झालेले जे पेपर आहेत त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, ओके। चला तर आपण स्टार्ट करूया। SRPF ग्रुप 18 पोलीस भरती जो पेपर झाला होता 7 सप्टेंबर 2021 ला। पहिला क्वेश्चन काय आहे बघा। पहिला क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे की ओडिशा, भुवनेश्वर, मणिपूर क्वेश्चन मार्क, म्हणजे तुम्हाला स्टेट दिलेला आहे, स्टेटची राजधानी दिलेली आहे, बरोबर। आपल्या पुस्तकामध्ये ना राज्य आणि त्यांच्या राजधान्या याचे चार्ट आहेत, बरोबर। दिसताना हे फार सोपं दिसतं पण आपल्याकडे वेळ कमी असतो, सो तिथं आपल्याला खूप फटाफट आन्सर द्यावे लागतात। तर हा क्वेश्चन कशावरती बेस करतो ते तुम्हाला समजलं पाहिजे। ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आहे, तर मणिपूरची राजधानी कोणती? इम्फाल, बरोबर, ओके। आता हे बाकीचे जे ऑप्शन आहेत आगरतळा, गुवाहाटी, आसामची राजधानी गुवाहाटी असेल, मिझोरम असेल किंवा प्रत्येक स्टेटची राजधानी तुम्हाला इथं पाठ असली पाहिजे। बघा पाठ का म्हणते माहिती का मी, फक्त लक्षात असून चालत नाही। पाठ कशासाठी? कारण विदिन अ सेकंद उत्तर आपल्याला आली पाहिजे, जेणेकरून आपला टाइम मॅनेज तिथं झाला पाहिजे, ओके। सेकंड क्वेश्चन बघा, तिला मी आई म्हणतो, तुम्हाला काय विचारलंय? उद्देश विभाग विचारलेला आहे, ओके। तिला मी आई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा। पहिला ऑप्शन आहे तिला, दुसरा ऑप्शन आहे आई, तिसरा ऑप्शन आहे मी, चौथा ऑप्शन आहे तिला आई म्हणतो। आता इथे जर आपण बघितलं वाक्य पृथक्करण हा टॉपिक जर तुम्ही मराठी मधला काढला तर त्याच्यामध्ये उद्देश म्हणजे काय, विधेय म्हणजे काय, विधेय विस्तार म्हणजे काय, उद्देश विभाग म्हणजे काय, हे सगळं आपल्याला पुस्तकात मिळालेलं आहे। आपली मराठीची भरपूर पुस्तकं आहेत आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती, तुम्ही सेपरेटली पण वापरू शकता। ठीक आहे, ओके। आधी तुम्हाला उद्देश ओळखता आला पाहिजे तर तुम्हाला उद्देश विभाग ओळखता येईल। ठीक आहे, तर याचं उत्तर काय आहे? मी, ओके। तिला मी आई म्हणतो। ठीक आहे, आता तुम्हाला जे विद्यार्थी वरवर अभ्यास करतात ना, वरवर म्हणजे कसा, फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला जर इथं उद्देश म्हणजे काय तेच माहित नसेल तर तुम्ही उद्देश विभाग ओळखू शकता का? नाही, बघा कर्त्याविषयी माहिती सांगणारे जे शब्द असतात, व्यवस्थित ऐका, कर्त्याविषयी जे माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी असतील तर आपण त्यांना काय म्हणतो? अशा शब्दांना आपण उद्देश विस्तार म्हणतो। ठीक आहे, कर्म वाक्यामध्ये ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असतं, क्रिया सोसणारं कर्म, बरोबर। आणि कर्मापूर्वी जर कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द असेल तर तो कर्म विस्तार असतो, लक्षात घ्या। मग इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? बोलणारा जो असतो ना, बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला आपण काय म्हणतो? उद्देश म्हणतो। ठीक आहे, बोलणारा ज्याच्याविषयी बोलतोय त्याला आपण उद्देश म्हणतो, आणि उद्देशाविषयी तो जो बोलत आहे त्याला आपण विधेय म्हणतो, बरोबर। मग उद्देश विभाग म्हणजे काय झाला बघा, विधेयांग आणि उद्देशांग। उद्देश म्हणजे कर्ता बोललो आपण, वाक्य ज्याच्याविषयी माहिती सांगते ते वाक्याचा कर्ता असतो, आणि क्रियापदातील धातूला जर तुम्ही नारा, नारे आणि नारी हे प्रत्यय जोडून कोण किंवा काय ने क्वेश्चन विचारला तर उत्तर तुमचं काय तर करता येतं, बरोबर। म्हणजे याचं उत्तर काय आलं? आपलं उत्तर आलं मी। सेकंड नंबरचा क्वेश्चन बघून घ्या। तर ही थेअरी तुमची थोडीशी कशी पाहिजे? परफेक्ट पाहिजे, तरच तुम्हाला हे येणार आहे, अदरवाईज काय होईल इथं तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन
होऊ शकतं, उत्तर येतील त्याचा काही विषय नाहीये, पण उशीर होऊ शकतो जेणेकरून आपला पेपर वेळेत कव्हर होणार नाही. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विरुद्धलिंगी काय? कवी सोपा आहे, कवयित्री. बरोबर, कवयित्री. ओके. राज्यपालाचं पद रिक्त झाल्यावर तात्पुरतं कोण सांभाळतं असं म्हटलंय आपल्याला? विधानसभेचे अध्यक्ष, उपराज्यपाल, मुख्य न्यायाधीश, उपसभापती. बघा, उपराज्यपाल हे पद आहे का? आहे का? क्वेश्चन कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. ठीक आहे. जर राज्यपालाचं पद रिक्त झालं तर तात्पुरतं ते पद कोण सांभाळत असतं? मुख्य न्यायाधीश सांभाळत असतात. लक्षात घ्या. असे क्वेश्चन आहेत ना, याला स्टार करा, IMP करा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये कन्फ्युजनसाठी असे क्वेश्चन विचारले जातात. आता इथं तुम्हाला जो ऑप्शन दिलेला आहे ना उपराज्यपालाचा, ठीक आहे. ओके. तर इथं उपराज्यपालाची तरतूद आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे का? ठीक आहे. राज्यपाल आणि उपराज्यपालामध्ये अंतर काय हे सगळं आपल्याला माहित आहे. बरोबर, किंवा माहित नसेल तर वाचून घ्या. लक्षात घ्या. उपराज्यपाल कुठं असतो? बघा, राज्यपाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर, दिल्लीमध्ये उपराज्यपाल आहे. बरोबर, लक्षात घ्या. राज्यपाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर यांच्यातला फरक, केंद्रशासित प्रदेशामध्ये लेफ्टनंट गव्हर्नर आहे दिल्ली, पुदुच्चेरी, जम्मू काश्मीरच्या स्वतःच्या विधानसभा आहे. दिल्ली आणि पुदुच्चेरीमध्ये जर तुम्ही बघितलं तर निवडून आलेलं सरकार आहे. राज्यपाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर हे घटनात्मक प्रमुख आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला इथं माहित पाहिजे. पण इथं आपल्याला काय विचारलंय? राज्यपालाचं पद रिक्त झाल्यावर विचारलेलं आहे. लक्षात आलं? जर तुम्ही आत्ताच्या करंट न्यूज वाचत असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की बाबा विषय जर आपण घेतला तर विनय कुमार सक्सेना कोण आहेत? दिल्लीचे नवे लेफ्टनंट गव्हर्नर जनरल आहेत. बरोबर. आता हे घटनात्मक प्रमुख असतो. लेफ्टनंट गव्हर्नर फक्त कुठं असतो? लक्षात घ्या. लेफ्टनंट गव्हर्नर फक्त केंद्रशासित प्रदेशामध्ये असतो. राज्यामध्ये कोण असतो? राज्यामध्ये राज्यपाल असतो. ठीक आहे. मग राज्यामध्ये केंद्राचा प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती केली जाते? राज्यपालांची. मग त्याच वेळी UT मध्ये जर आपण बघितलं केंद्रशासित प्रदेशामध्ये केंद्राचे प्रतिनिधी म्हणून कोणाची? उपराज्यपालांची नियुक्ती. ठीक आहे. भारतामध्ये किती राज्य आहेत? 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, जम्मू काश्मीर, पुदुच्चेरी, दिल्ली. ओके. इथं तुम्हाला लेफ्टनंट गव्हर्नरची नियुक्ती केलेली मिळेल. उर्वरित केंद्रशासित प्रदेशामध्ये कोण आहेत? प्रशासक आहेत. तेही लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. मग भारतातील राज्यांच्या राज्यपालांना राज्य पातळीवर समान अधिकार कार्य आहे जे भारताच्या राष्ट्रपतींना सेंटरवरती असतात. बरोबर. राज्यपाल राज्यांमध्ये उपस्थित असतात. नायब राज्यपाल, लेफ्टनंट गव्हर्नर, प्रशासक कुठं असतात? केंद्रशासित प्रदेशामध्ये. ठीक आहे. ओके. आता इथं आपल्याला अजून काय लक्षात ठेवायचं आहे बघा. राज्यातील राज्यपालांचे अधिकार कसे असतात? नाममात्र असतात. बरोबर. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती वगैरे करतात वगैरे वगैरे. ठीक आहे. बाकी तुम्हाला इथं लेफ्टनंटची कार्य, राज्यपालाबद्दलचे जे पॉइंट्स आहेत ते सगळे तुम्हाला आपल्या पॉलिटीच्या बुकमध्ये मिळून जातील. इव्हन आपल्या ठोकळ्यामध्ये पण मिळून जातील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक. आता हा क्वेश्चन पेपर SRPFचा आहे त्याच्यामुळे असे क्वेश्चन तुम्हाला दिसणार. महाराष्ट्रात कोणतं सशस्त्र दल काम करतं? ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे. वाचून घ्या. 5वा क्वेश्चन आहे SRPF, SSB, डेल्टा फोर्स, फोर्स 1. पुस्तकामध्ये तुम्हाला SRPF, SSB, डेल्टा फोर्स, फोर्स 1 सगळी माहिती आहे. क्वेश्चन पेपर जरी एक्झाम जरी SRPFची असली तरी क्वेश्चन तुम्हाला फोर्स 1 वरती विचारलेला आहे. ठीक आहे. आता ही फोर्स 1 काय आहे? फोर्स 1 कमांडो. बरोबर. आपल्याच राज्यामध्ये फोर्स 1 कमांडो आहे हे आपल्याला माहित नसतं. काय आहे फोर्स 1 कमांडो? मुंबई महानगर परिसराचं रक्षण करण्यासाठी मुंबई पोलिसांचं एक खास काउंटर टेररिझम युनिट आहे जे राष्ट्रीय सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने बनवलेलं आहे. ठीक आहे. एवढं तरी आपल्याला माहित पाहिजे. लक्षात घ्या. ट्रेनिंग कुणी दिलं यांना? इस्रायली स्पेशल फोर्स किंवा जर्मनीच्या जे कमांडो आहेत ना त्यांनी दिलेलं आहे. लक्षात घ्या. किती फोर्स 1 आहेत वगैरे वगैरे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पण स्पेशली आपण आपल्या महाराष्ट्राबद्दल बघतोय. मिनिटांमध्ये दहशतवाद्याला नेस्तनाबूत करू शकतं हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता इथं तुम्हाला ना एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तर काही विचारणार नाहीत. फक्त ॲटलिस्ट फोर्स 1 ची स्थापना तुम्हाला माहित पाहिजे कधी झालेली आहे. बघा आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड बघा 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकारनं काय केलं? दहशतीचा सामना करण्यासाठी एक नवीन विशेष सेना पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. 24 नोव्हेंबर 2000 रोजी मुंबईच्या 2008 मध्ये
तर याची स्थापना झालेली आहे. आता तुम्हाला हे फोर्स वनचे प्रमुख कोण आहेत किंवा एस जगन्नाथ आहेत का किंवा आता नवीन कोण आहेत, मी जुने तुम्हाला सांगितलेत का लक्षात घ्या. ठीक आहे. तर फोर्स वन काय आहे, स्थापना कधी आहे, किती कमांडो असतात, यथा शौर्य ततो जया हे त्याचं ब्रीद वाक्य आहे. हेडक्वार्टर आहे मुंबई महाराष्ट्राला. मुंबई महाराष्ट्रामध्ये स्थापना तुम्हाला मी सांगितलेली आहे 2008. युनिट लक्षात घ्या. प्रशिक्षण कोणी दिलेलं आहे, मोझांबिक पोलीसच्या धर्तीवरती दिलेलं आहे का, वगैरे वगैरे. ठीक आहे. ओके. महाराष्ट्र विधानसभेचं संरक्षण पण करतं, लक्षात घ्या हे. ठीक आहे. बाकी डेल्टा फोर्स, SRPF, SSB याची इन्फॉर्मेशन तुम्ही पुस्तकातून वाचून घ्या. महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब सीमा या राज्याबरोबर आहे. बघा, महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड. 6 नंबरचा क्वेश्चन आपण जर बघितला तर सर्वात लांब सीमा आहे मध्य प्रदेश बरोबर. क्वेश्चन मार्क तुमच्यासाठी क्वेश्चन कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्या. किती जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशला लागून आहे. ठीक आहे. किती जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशला लागून आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या 14 नंबरचा. खालीलपैकी विशेष नाम कोणते ते ओळखा. काय आहे, पर्वत विशेष नाम आहे, नाही. नदी आहे, नाही. हिमालय आहे, नाही. शहर आहे, नाही. बघा 14 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. हिमालय बरोबर. स्पेसिफिक पर्वत आहे ना, हिमालय हा स्पेसिफिक पर्वत आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, पाण्याचं रेणूसूत्र तुम्हाला विचारले. 15 नंबरचा क्वेश्चन, पाण्याचं रेणूसूत्र H2O, HO, HO2 आणि वॉटर. 15 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा. सिंपल आहे, H2O. पण तुम्हाला काय करायचं आहे, असेच बरेच रेणूसूत्र करून घ्यायचे आहे जे तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये मिळून जातील. कॉमन असतात, जे बऱ्याच एक्झाम मध्ये विचारले जातात, तेवढे तरी ऍटलीस्ट तुम्हाला इथं माहीत असले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. पुढचा क्वेश्चन घ्या. शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेलेला आहे. बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज. महाराष्ट्राचा इतिहास वाचून घ्या व्यवस्थित. ठोकळ्यामधून वाचला तरी चालेल, सेपरेट बुक्स आहेत त्याच्यामधून वाचला तरी चालेल. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, बाजीराव पेशवे. शनिवार वाडा बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत बांधला गेलेला आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही. भूगोलावरती क्वेश्चन आहे. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, कॉमन इन्फॉर्मेशन आपल्याला वाचावी लागते. बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या, अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या, पश्चिम वाहिनी असतील, पूर्व वाहिनी असेल, दक्षिण वाहिनी असतील, सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्याला इथं वाचाव्या लागतात. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, गोदावरी, गंगा, ब्रह्मपुत्रा, यमुना. कोणती नदी जी आहे ती मिळत नाही म्हटलंय. गोदावरी मिळते बरोबर. गोदावरी नदी मिळते की नाही, मिळते. त्याच्यानंतर पुढे बघा, ब्रह्मपुत्रा पण मिळते, गंगा पण मिळते, यमुना नदी मिळत नाही. मग मला सांगा यमुना नदी कुठे मिळते. ठीक आहे. यमुना नदी जी आहे ती बंगालच्या महासागराला मिळत नाही. आधी तुम्हाला माहित पाहिजे की यमुना ही नदी उत्तर भारतातील नदी आहे, हिमालयामध्ये उगम आहे. गंगेला मिळते बरोबर. ती कशाला मिळते, गंगेला मिळते. आणि ह्या नदीच्या काठी जर तुम्ही बघितलं, नदीच्या काठावरची शहरं पण विचारतात, आग्रा, मथुरा, इटावा बरोबर. यमुना नदी यमुनोत्रीमधून उगम पावते, प्रयाग येथे गंगेला मिळते. चंबळ, सेंगल, छोटी सिंधू, बेतवा आणि केन या काय आहेत, या प्रमुख उपनद्या आहेत. लक्षात घ्या, आपल्याला इथं उपनद्या पण माहित पाहिजे. 17 नंबरचा क्वेश्चन बघा. 17 नंबरचा क्वेश्चन म्हणजे प्रत्येक नदीबद्दल, नदी प्रणाली हा जो टॉपिक आहे ना, हा टॉपिक तुम्ही करून घ्या. भारतातील नद्या आणि महाराष्ट्रातील नद्या. हा क्वेश्चन स्किप करा, मॅथ्सचे क्वेश्चन आपण घेत नाही. कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये आढळतो. ठीक आहे. नॅशनल प्राणी असेल, नॅशनल फूल असेल, करून घ्या. तर इथं तुम्हाला भारत, रशिया, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया. सोपा क्वेश्चन आहे, तर कुठे मिळतो, ऑस्ट्रेलियामध्ये मिळतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. GK आहे हे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे बघा. तर याचा समानार्थी शब्द आहे पाणी. हे दुसरी वेलांटी आहे का, नाही. पाणी पहिली वेलांटी आहे, म्हणजे पाणी म्हणजे पाणी म्हणजे हात. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. जगातील सर्वात लांब, तुम्ही जर सिली मिस्टेक केल्या घाईघाईमध्ये तर जल हा ऑप्शन येऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही घाईघाईमध्ये हे वेलांटी न बघता जर हे केलं तर, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे. 21 नंबरचा क्वेश्चन. अमेझॉन, नाईल, मिसिसिपी आणि सिंधू.
21 नंबरचा क्वेश्चन बी ऑप्शन नाईल. जगातली सर्वात लांब नदी कोणती आहे? नाईल नदी आहे. ठीक आहे ना, म्हणजे जगातील कोणती नदी कोणत्या देशातून वाहते असाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. धरणी, अवनी, वसुंधरा हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, धरणी, अवनी आणि वसुंधरा हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? 22 नंबरचा क्वेश्चन पृथ्वी. ठीक आहे, तर हे जर शब्द बघितलं तर पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत. 23 नंबरचा क्वेश्चन बघा, गटात न बसणारा शब्द. इथे जर आपण बघितलं तर बलुचिस्तान, उझबेकिस्तान, तजाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान. आता हे सगळे देश वगैरे तुम्हाला माहीत पाहिजेत. इथे जर आपण बघितलं तर याचं उत्तर काय येईल बघा, 23 नंबरचा क्वेश्चन बलुचिस्तान. ठीक आहे, गटात न बसणारा शब्द कोणता? बलुचिस्तान. का बलुचिस्तान आहे ते तुम्ही मला सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. हा क्वेश्चन तुमच्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलंकार ओळखायचे तुम्हाला. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. बघा काय क्वेश्चन आहे, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखायचा आहे. उपमा अलंकार, यमक अलंकार, रूपक अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार. अलंकाराच्या डेफिनेशन आपल्याला माहीत पाहिजे. काय केलेलं आहे तर सावळाचा रंग तुझा म्हणजे कंपॅरिझन केलंय का बघा, 26 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, तर याचं उत्तर काय आहे? उपमा दिलेली आहे. बरोबर, उपमा अलंकार म्हणजे काय? उपमा अलंकार म्हणजे काय? तर इथं तुम्हाला जेव्हा दोन वस्तूमधली समानता दाखवायची असते. ठीक आहे, जेव्हा दोन वस्तूमधली समानता दाखवायची असते तेव्हा समान, सारखा, सम, प्रमाणे, परी, परीस हे शब्द जर दिसत असतील, ठीक आहे, तर आपण काय म्हणतो? उपमा अलंकार म्हणतो. ओके, अलंकार आणि त्याचे प्रकार आहेत ना ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. त्याचं उत्तर आहे उपमा अलंकार. आता याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे? शब्द अलंकार. तसं बघितलं तर भाषेच्या अलंकाराचे प्रकार कसे असतात? शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. बरोबर, शब्द अलंकार म्हणजे काय? ज्या वाक्यातील शब्दामुळे किंवा शब्दातील अक्षर रचनेमुळे काय होतं, भाषेच्या ओळी वाचताना एक प्रकारचा नाद निर्माण होतो. बरोबर, आणि भाषेला सौंदर्य प्राप्त होतं, त्याला आपण म्हणतो शब्द अलंकार. किती आहेत याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, शब्द अलंकार मध्ये अनुप्रास आहे, यमक शब्द अलंकार आहे, श्लेष आहे. ओके, अनुप्रास म्हणजे काय? आता हे सगळं मी तुम्हाला सांगत नाही, पण अनुप्रास म्हणजे काय हे तुम्ही बघा, त्याचे एक्झाम्पल तुम्ही बघा. आणि अर्थालंकाराचे मात्र तुम्हाला जवळजवळ 20 प्रकार मिळतात. ठीक आहे, अर्थालंकारात जास्त विचारला जातो. 20 प्रकार आहेत. उपमा, उत्प्रेक्षा, आपणहुती, अनन्वय, रूपक, अतिशयोक्ती, दृष्टांत. जस्ट एक मिनिट थांबा. चला नेक्स्ट आपण कंटिन्यू करू. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा. पुढचा क्वेश्चन आहे पुल्लिंग ओळखा. ठीक आहे, काय म्हटलंय तुम्हाला इथं? पुल्लिंग ओळखा. गवळी, कोळीण, कासारीन, वाघीण. ठीक आहे, गवळी, कोळीण, कासारीन आणि वाघीण. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसकलिंगी. उत्तर काय आहे? 27 नंबरचा क्वेश्चन गवळी. ठीक आहे, ओके, याचं जास्त एक्सप्लेनेशन मी देत नाही, गरज पण नाहीये. 28 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? पहिला ऑप्शन आहे आमदार, दुसरा आहे खासदार, तिसरा आहे मंत्री, चौथा आहे उपजिल्हाधिकारी. ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आमदार, खासदार, मंत्री, उपजिल्हाधिकारी गटात न बसणारा शब्द आहे. इझी क्वेश्चन आहे. 29 नंबरचा क्वेश्चन बघा. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? पंचायत राजवरती क्वेश्चन असतात. पंचायत राज. ठीक आहे, जर आपण बघितलं इथं तर ग्रामपंचायत पटवारी असतो का? नसतो. गटविकास अधिकारी असतो का? नसतो. ग्रामसेवक असतो. ठीक आहे, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण? ग्रामसेवक असतो. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. काही क्वेश्चन सोपे आहेत, काही क्वेश्चन डिफिकल्ट आहेत. 0 माईल स्थान कोणत्या शहरात आहे? असे क्वेश्चनना जर तुम्ही GS चांगलं केलं असेल तरच येतात. 31 नंबरचा क्वेश्चन आहे नागपूर. 0 माईल स्थान. आता काय आहे हे 0 माईल स्थान? थोडीशी जे नागपूर मधले आहेत त्यांना याचं उत्तर येईल, पण जे नागपूर मधले नाहीत त्यांनी काय करायचं? बरोबर, माहित पाहिजे की नाही? माहित पाहिजे. ओके,
तर हे नागपूरमध्ये आहे. 33 नंबरचा क्वेश्चन बघा, दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? बेंगलुरू, मैसूरू, हम्पी आणि विजापूर. 33 नंबरचा क्वेश्चन बघा. ऑप्शन नंबर सी हम्पी. दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती? हम्पी. म्हणजे इथं तुम्हाला राजधान्या सगळ्या माहीत असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर हे दोन क्वेश्चन स्किप करा. कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? क्लोरोफिल, नायट्रोजन, कार्बन आणि कॅल्शियम. 36 नंबरचा क्वेश्चन. इथं जर आपण बघितलं तर इथं आपल्याला क्लोरोफिल हे जे आहे ना याच्यामुळे पानं हिरवी दिसतात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? बघा भूगोलाचा तुम्ही अभ्यास करताय ना तर तुम्हाला इथं प्रशासकीय विभाग माहीत पाहिजेत, प्रादेशिक भाग तुम्हाला माहीत पाहिजेत, याच्यामधले जिल्हे तुम्हाला माहीत पाहिजे, कोणत्या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या जास्त आहे हेही तुम्हाला माहीत पाहिजे, प्रशासकीय विभागाची काय म्हणू शकतो लोकसंख्या असेल, घनता असेल हेही तुम्हाला माहीत पाहिजे. कशाही प्रकारे क्वेश्चन तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे, लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? ठीक आहे. इतिहासामध्ये तुम्हाला वृत्तपत्र समाज सुधारक म्हणजे समाज सुधारकांचाच भाग आहे सगळा. समाज सुधारकांच्या संस्था असतील, सभा असतील, संघटना असतील, वृत्तपत्र असतील, हे सगळं तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे. तर केसरी, यंग इंडिया, युगांतर, सुधारक. तर इथं जर आपण बघितलं ॲनी बेझंटचे विचारतात, महात्मा गांधीजींचे विचारतात. तर लोकमान्य टिळक यांनी ना केसरी वृत्तपत्र सुरू केलं. ठीक आहे. कोणतं? केसरी वृत्तपत्र सुरू केलं. ओके. यंग इंडिया कोणी चालू केलं? न्यू इंडिया कोणी चालू केलं? युगांतर कोणी चालू केलं? काळ वृत्तपत्र कोणी चालू केलं? ठीक आहे. हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे. राजा या शब्दाचं सामान्य रूप तुम्हाला विचारलेलं आहे. 39 नंबरचा क्वेश्चन राजाचा आहे. बरोबर. राजा येईल का नाही हा क्वेश्चन स्किप करा. तो नेहमी लवकर झोपतो. काळ ओळखायचा आहे तुम्हाला. नेहमी म्हटलंय साधा, चालू, पूर्ण, रीती. काय येईल उत्तर? सोपा आहे क्वेश्चन. रीती वर्तमान काय आहे? बरोबर. रेग्युलरची क्रिया दाखवली. हे सगळे क्वेश्चन स्किप करा मॅथ्सचे. खालील जोड शब्दाचा पोट शब्द ओळखा. महर्षी, महा अधिक ऋषी येईल? नाही येणार. महातपस्वी जे इलिमिनेट होतात ते आधी इलिमिनेट करून टाका. महा अधिक ऋषी. ओके क्लिअर. नेक्स्ट बघा. व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? काय विचारलंय तुम्हाला क्वेश्चन बघा. व्यर्थ हा शब्द जो आहे ना तो तुम्हाला विचारलेला आहे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? समास तुम्हाला सगळे करावे लागतील. समास. ठीक आहे. ओके. तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही, अव्ययीभाव. 48 नंबरचा क्वेश्चन बघा. 48 नंबरचा क्वेश्चन डी ऑप्शन आहे याचा अव्ययीभाव समास आहे. ठीक आहे. एक्झाम्पल द्वंद्व मध्ये तुम्हाला इतरेतर द्वंद्व, समाहार द्वंद्व हे सुद्धा तुम्हाला करून घ्यावं लागेल. ठीक आहे. ओके क्लिअर. नेक्स्ट बघा. वाक्य प्रकार ओळखा म्हटलेला आहे. जेव्हा अण्णा निवृत्त झाले त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला. ठीक आहे. एकच मिनिट थांबा. चला तर कंटिन्यू करूया आपण.
50 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा. उत्तर आहे सी ऑप्शन. जेव्हा मिश्र वाक्य, बरोबर, केवळ वाक्य तर नाही, केवळ मिश्र पण नाही, संयुक्त पण नाही. तेजोनिधी हा जोड शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? विसर्ग संधी आहे, बरोबर, कॉमन एक्झाम्पल आहे, विसर्ग संधी आहे. देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले. ठीक आहे, देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण. नेक्स्ट क्वेश्चन बघा. उत्तर काय येईल बघा. विभक्ती ओळखा म्हटलंय, देशासाठी म्हटलंय, बरोबर. उत्तर काय येईल? चतुर्थी आहे, बरोबर. कोणती आहे? चतुर्थी आहे. ओके, क्लिअर. जस्ट एकच मिनिट थांबा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वैयक्तिक सत्याग्रहाचे बघा पहिले विचारले, दुसरे पण विचारले जाऊ शकतात. गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, आचार्य विनोबा भावे, विदा सावरकर. काय उत्तर? 56 नंबरचा क्वेश्चन आचार्य विनोबा भावे. वैयक्तिक सत्याग्रह, वैयक्तिक सत्याग्रह कधी झाला, का झाला, हे देखील आपल्याला इथं माहित पाहिजे. कोण आहेत वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही? तर ते आहेत आचार्य विनोबा भावे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते? बागडते, बागडते असते, बागडत आहेत, बागडली आहेत. अपूर्ण वर्तमान काळ, बागडत आहेत, बरोबर, क्रिया अजून चालू आहे. ओके. कोणता देश सार्कचा सदस्य नाही असं म्हटलंय? नेपाळ, भूतान, जपान, अफगाणिस्तान. कोणता देश सार्कचा सदस्य नाही? 57 नंबरचा क्वेश्चन. जपान हा सार्कचा सदस्य नाही. सार्क असेल, आशियान असेल, ब्रिक्स असेल, याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला काय करायची आहे? वाचून ठेवायची आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणाली, ही माझ्या नंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे. बघा, स्वाती, बरोबर, स्वातीची ननंद आपण बोलूया, एक ननंद. ठीक आहे, ओके. भावाच्या मुलीची आई आहे, तर काय होईल ना? आता हे मॅथ्सचा क्वेश्चन आहे पण सोपा आहे म्हणून घेते. नंदेचा भाऊ म्हणजे तिचा धीर झाला ना, जाऊ. सोने या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. सोन्या, सोनं, सोने, सोने. 59 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघा. 59 नंबरचा क्वेश्चन उत्तर येईल सी ऑप्शन, सोने. ओके. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना आपण काय म्हणतो? जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना आपण काय म्हणतो? शब्दयोगी नाही, केवल प्रयोगी, बरोबर, केवल प्रयोगी. चांगला क्वेश्चन आहे. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? बघा, आता इथं परमनंट अध्यक्ष, टेम्पररी अध्यक्ष असं काहीच विचारलेलं नाहीये. तर संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? बाबासाहेब आंबेडकर होते? नव्हते. गांधीजी होते? नव्हते. जवाहरलाल नेहरू होते? राजेंद्र प्रसाद होते. ठीक आहे. जी.व्ही. मावळणकर आणि राजेंद्र प्रसाद यांच्यावरती कायम क्वेश्चन आलेले आहे, बऱ्याच एक्झाम मध्ये आलेले आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? पुणे, नाशिक, धुळे, अहमदनगर. महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाने असेल, लोकसंख्येने असेल, कसंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. छोटा विचारला जाऊ शकतो, मोठा विचारला जाऊ शकतो. राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? आर्टिकल पण करून ठेवा. राष्ट्रपतींचा जो कार्यकाल असतो तो 5 वर्षाचा असतो. ओके, किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. केंद्रीय अर्थमंत्री कोण आहे? केंद्रीय अर्थमंत्री कोण आहे? 65 नंबरचा क्वेश्चन बघा. उत्तर आहे, आता हा क्वेश्चन तेव्हाच आहे बरं का, त्या एक्झाम मधला. आता तुम्ही म्हणू नका की मॅडम हे चुकीचं आहे. त्यावेळेस असा विचारला होता क्वेश्चन, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तो रिसेंटचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत हे तुम्ही व्यवस्थित करून ठेवा.
चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, मिठाचं रेणुसूत्र, जसं आपल्याला पाण्याचं विचारलं होतं, काय आहे बघा. 66 नंबरचा क्वेश्चन, पहिला ऑप्शन बरोबर आहे, हे तर पाण्याचं आहे, स्किप करून टाका. वसंत वैभवपेक्षा लहान पण सुनंदापेक्षा मोठा, हे आपण स्किप करून टाकूया. मॅथ्सचे क्वेश्चन आहेत काही क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विसंगत घटक ओळखा. 81 नंबरचा क्वेश्चन आहे. पारा, बरोबर, हा विसंगत घटक आहे. कोणत्या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय बाररेषा, इयत्ता 6वीच्या पुस्तकातून हा क्वेश्चन आहे. 6वीचं पुस्तक काढा तुम्ही, कशाचं, भूगोलाचं, ठीक आहे. तर इथं जर बघितलं आपण तर उत्तर येईल 180 डिग्री रेखावृत्त, बरोबर. 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? कानपूर, मीरत, झाशी, अराह. कुठे झाली? सोपा क्वेश्चन आहे की नाही. 86 नंबरचा क्वेश्चन, बी ऑप्शन, मीरतला झाली, बरोबर. गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण? रवींद्रनाथ टागोर, बरोबर. देव या नामाचा अनेक वचन देवे येईल का? नाही, देवच येईल, देवच, ठीक आहे. विसंगत शब्द ओळखा. गुरु, चंद्र, मंगळ, बुध. चंद्र, बरोबर, चंद्र. मीठ भाकरी या शब्दाचं लिंग तुम्हाला विचारलंय. मीठ भाकरी स्त्रीलिंग येईल की नाही. 96 नंबरचा क्वेश्चन बघा. काही क्वेश्चन सोपे आहेत, काही क्वेश्चन डिफिकल्ट आहेत. आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. 97 नंबरचा क्वेश्चन, आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आगंतुक, अचानक आलेला, आमंत्रित म्हणजे बोलवलेला, बरोबर, म्हणजे स्पेशली इन्व्हिटेशन दिलेला, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. ओके, भंडारा पोलीस शिपाई भरती परीक्षेचा हा पेपर आहे. तर आपण काय करूया, हा जो भंडारा पोलीस शिपाई भरती परीक्षेचा पेपर आहे ना, हा आपण सेपरेट घेऊया. तसं तर या पुस्तकामध्ये सगळेच प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत. तुम्ही पुस्तक घेऊन जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुस्तक कुठून कसं मागवायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं तुम्हाला पुस्तक मिळत आहे आपल्या वेबसाईटवरती. सोबतच तुम्हाला जर सेपरेट बुक्स हवे असतील तर कॉन्स्टेबलसाठी भरपूर पुस्तकं मिळतात बघा. होणारच पोलीस कॉन्स्टेबल, 78 प्रश्नपत्रिका, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बुक. 38 प्रश्नपत्रिका जिल्हा ग्रामीण व शहर पोलीस, 28 चालक पोलीस, 12 प्रश्नपत्रिका SRPF BRBच्या आहेत. हेही पुस्तक बेस्ट आहे. हे महत्त्वाचं बुक आहे. सोबतच तुम्हाला मराठीची खूप सारी पुस्तकं मिळत आहे. TCS IBPS जनरल नॉलेजचं हे पुस्तक करा. 5,500 वस्तुनिष्ठ प्रश्नांची तुमची तयारी इथं होऊन जाईल, ठीक आहे. ओके, चला तर थांबूया आपण इथंच. गुड डे.